काळ होता आषाढीचा काळ. सर्व भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरामध्ये दाखल होते. पांडुरंगाने सांगितलं एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये तेव्हा नामदेवा तुझा विरह मला सहन होणार नाही. हा आनंदाचा क्षण निघून जाऊ दे, मग तुझ्या समाधीचं एक पक्ष. आषाढ महिन्यातली त्रयोदशी आणि आजच्या दिवशी नामदेव महाराजांनी समाधी घेण्याचा विचार केला. महाराजांच्या सोबत सर्व परिवार, त्यांची मुलं असतील, सुना असतील, संत जनाबाई असतील, सर्वांनी समाधी घ्यायचं ठरवलं. आणि आज जी नामदेव पायरी आहे पंढरपुरामध्ये, त्याच ठिकाणी, कारण ठिकाण असं द्या म्हटले की प्रत्येक वारकऱ्याचं पाऊल माझ्या डोक्यावरती पडलं पाहिजे, माझ्या समाधीवरती पडलं पाहिजे, म्हणून ठिकाण निवडलं ते नामदेव पायरी. एका मुलाची पत्नी, एक सूनबाई, माहेरी गेलेली होती बाळंतपणासाठी. बाकी सर्वांनी समाधी घेतली, फक्त ती एकटीच होती आणि ती पण माहेरी होती. मग तिला मुलगा झाला आणि त्याच मुलाचा वंश तो श्री संत नामदेव महाराजांचा वंश म्हणून आज आपण पाहतो. त्याच एका पुत्राचा तो वंश पुढे चालत आलेला आहे आणि आजही चालतोय. ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये भक्तीचा पाया म्हटल्या जातं. नामदेव रचिला ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालय. जी भक्ती परंपरेची बिल्डिंग म्हणा, मंदिर म्हणा, त्याच्यामध्ये मुलाचं स्थान जेवढं संत ज्ञानेश्वर महाराजांचं आहे, जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, नाथ महाराजांचं आहे, तेवढंच महत्वपूर्ण स्थान नामदेव महाराजांचं. अशा थोर श्री संत नामदेव महाराजांच्या चरणी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं साष्टांग दंडवत प्रणिपात. आणि उद्या ज्या थोर संतांची त्या ठिकाणी पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे, श्री संत सावता महाराज, आणि त्या निमित्तानं आयोजित असणारी ही श्रीमद भागवत कथा. आणि या कथेमध्ये आपण काल दशमस्कंदामध्ये कथा श्रवण केली. थोडासा भगवान सुंदर त्या ठिकाणी बधाई गीत गात होत्या, नृत्य करत होत्या, आपला आनंद प्रकट करत होत्या. आनंद झाला, नंद राजघरी आनंद झाला. कृष्ण जन्माला, कृष्ण जन्माला, राजघरी आनंद झाला. कृष्ण
वस्तू घेऊन मैया ऐश्वरीच्या वाड्याकडे जात होत्या. बाळाला आशीर्वाद देत होत्या, बधाई गीत गात होत्या आणि अनेक प्रकारची त्या वाड्यामध्ये मंगल वाद्य त्या ठिकाणी बाजूला. वाड्याच्या बाहेर सर्व गोप मिळून आनंद उत्सव प्रकट करू लागले. एकमेकावरती दही दूध तूप पाणी त्या ठिकाणी उडवू लागले. एकमेकांच्या तोंडाला त्या ठिकाणी लोणी लावू लागले. नंद अतिशय उदार वृत्तीचे होते. पुत्र झालेला आहे म्हणून नंद बाबांनी अनेक प्रकारचे वस्त्र दान द्यायला सुरुवात केली. अलंकार दान दिले, गायी दान दिल्या. एवढंच नाही, जे काही वाद्य नृत्य करणारे आहेत, कलेवरती ज्यांचा उदरनिर्वाह आहे, नंदाने आनंदाने सर्वांना मागितलेल्या वस्तू आहेत, वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केलेला. बोलू नका पाठीमागं. अनेक दिवस हा नंद उत्सव गोकुळ नगरीमध्ये चाललेला. नंदबाबांचं काम होतं गोकुळ नगरीतील लोकांकडून कर जमा करायचा आणि तो कर मथुरेमध्ये घेऊन जायचा आणि जमा करायचा. नंदबाबा तो कर जमा करण्याकरता, चुकता करण्याकरता मथुरा नगरीला गेले आणि मथुरेमध्ये गेल्यानंतर आपले मित्र वसुदेवांची भेट घेतलेली. दोन मित्र एकमेकांना भेटत असताना कशा प्रकारे भेटावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नंदबाबा आणि वसुदेव. आपण आपल्या मित्राकडे जात असताना मित्राच्या घरी एखादी आनंदाची वार्ता असेल, त्या आनंदाच्या वार्तेमध्ये आपल्याकडे एखादं दुःख असेल, आपल्याकडे एखादं कष्ट असेल, ते तसंच ठेवायचं आणि मित्राच्या आनंदामध्ये आपण आनंदी व्हायचं. आपण ज्या मित्राकडे जात आहोत त्याच्याकडे एखादा सुखात दुःखाचा क्षण आहे, काहीतरी घटना घडलेली आणि आपल्याला खूप आनंद झालेला आहे, आपला आनंद तसाच ठेवायचा आणि मित्राच्या दुःखामध्ये त्या ठिकाणी दुःखी व्हायचं. दुःखवे अनेकांच्या दुःखे. नंदबाबा आणि वसुदेवांची भेट झालेली. वसुदेवांना माहीत झालं होतं की आपलाच पुत्र तिथं आहे, परंतु सांगायचं 6 पुत्र मारल्याचं दुःख होतं. कंसानं 6 पुत्रांची त्या ठिकाणी हत्या केलेली होती. आपलं दुःख बाजूला ठेवलेलं आहे आणि नंदबाबाच्या आनंदामध्ये वसुदेवजी सामील होतात. नंदबाबा बधाई हो, तुम्हाला वयाच्या एवढ्या वर्षानंतर तुम्हाला सुपुत्र झालेला आहे, आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन तुमचं, बधाई तुम्हाला. नंदबाबाला एवढा आनंद होता पुत्र प्राप्तीचा, परंतु तो आनंद त्यांनी झाकून ठेवला, कारण आपल्या मित्राच्या 6 मुलांची हत्या कंसाने केलेली. त्या दुःखामध्ये सामील होतात. नंदबाबा म्हणतात, वसुदेवी मला कळालं कशा प्रकारे कंसानं तुमच्या 6 पुत्रांची 6 मुलांची त्या ठिकाणी हत्या केली. दोघांनी एकमेकांचं कुशलक्षम विचारलेलं आहे. 2 मित्र एकमेकांना भेटलेले. निज दुःख गिरी समरजपण जाना, मित्र ही दुःख रजमेरू समाना. स्वतःचं दुःख रजपणासारखं आणि मित्राचं दुःख त्या ठिकाणी मेरूसारखं समजणं, याला मित्रता म्हणतात. वसुदेवाने सांगितलं, नंदबाबा आपण लवकरात लवकर तुम्ही गोकुळ नगरी जवळ करा, मला काही अपशकुन दिसून येत आहेत. कारण माहीत होतं वसुदेवांना की हा कंस काही करू शकतो, कारण योग मायेनं सांगितलं तुझा काळ कुठं अन्यत्र जन्माला आलेला आहे आणि तो तुला सोडणार नाही. कंसानं सभा भरवली, माझा शत्रू कुठं जन्माला आलाय आणि त्याला शोधायचं कसं आणि त्याला मारायचं कसं. एक जण स्वतःचा पराक्रम सांगत होता, महाराज मला पाठव, मी जातो तर शत्रूचा शोध घेतो, त्याला समाप्त करतो. एक स्वतःचा पराक्रम सांगत होता. तेवढ्यात बकासुराची बहीण बगी, जिला पुतळा म्हटल्या गेली,
ती उठली आणि तिला सांगितलं स्वामी मला पाठवा, मी तुमच्या शत्रूचा शोध घेते आणि त्याला समाप्त करते. एवढंच नाही, या गेल्या काही दिवसामध्ये, या 8 दिवसामध्ये जेवढी बालक जन्माला आली परिसरामध्ये सर्व बालकांची हत्या करते, कोणी जिवंत ठेवत नाही. दुसरा राक्षस म्हणतो अगं बकी पुतना तुझं तोंड पहा, तुझा चेहरा पहा, किती भयंकर दिसतेस. तुझं हे अकरा विक्राळ रूप पाहून तुला घरात तर काय गावाच्या आसपास सुद्धा कोणी भटकू देणार नाही. तिने सांगितलं बरोबर आहे, परंतु माझ्याकडून मायावी विद्या आहे. या मायावी विद्याच्या द्वारे मला रूप बदलता येतं, रूप पालटता येतं. तिने तात्काळ त्या ठिकाणी रूप बदललं. सुंदर अशा प्रकारचं देखणं रूप धारण केलं आणि मग मात्र सर्व म्हणायला लागले की हा आता कोणाला तो ओळख घेऊ शकणार. निघाली पुतना गोकुळ नगरीमध्ये प्रवेश केला. घरामध्ये प्रवेश करायचा, लहान बाळ दिसलं की मारायचं, पुढे चलायचं, लहान बाळ दिसलं की मारायचं. छोट्या छोट्या बालकांनी ती हत्या करू लागली. परंतु तिनं पाहिलं एकच वाडा असा दिसतोय, त्या वाड्यातून सारख्या गोपिका बाहेर पडत आहेत, आत जात आहेत, येणं जाणं सारखं सुरू आहे. नेमकं या वाड्यामध्ये चाललंय तरी. एका गोपिकेने विचारलं काय आहे त्या वाड्यामध्ये. म्हणजे माहित नाही, हा नंदबाबाचा वाडा आहे, म्हणजे ऐश्वर्याचा वाडा आहे. त्यांना लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर सुपुत्र झालेला आहे आणि तो सुपुत्र फार सुंदर आहे. त्या बाळाला पाहण्याकरता सर्व गोपिका ये जा करत आहेत. त्या पुत्रीला वाटलं होऊ शकतं आपल्या स्वामींचा शत्रू हाच असू शकतो. पुत्रीनं आपला मोर्चा नंदबाबाच्या वाड्याकडे वळवला आणि कोणी तिला अडवलं नाही, काही विचारलं नाही, कोण आहे, कुठून आली, कशा करता आली. डायरेक्ट मैया ईश्वरीच्या जवळ गेली. मैया ईश्वरीनं विचारलं कोण तो, कुठून. तर बाकीची किंमत नव्हती कोणाला विचारावं, कारण ती एवढा संडार करून आलेली, एवढे दागिने धारण करून आलेली मोठ्या घरची स्त्री असावी. त्याच्याप्रमाणे बाकी गोपिकांना वाटलं असेल म्हणजे ईश्वरीची पाहुणे कोणी असेल. वाड्यामध्ये एवढी गर्दी होती, हिनं आपला परिचय द्यायला सुरुवात केली. यशोदा, मी तुझ्या बाहेरून आलेली, मला जसा निरोप लागला, तुला पुत्र झाला, तुझ्या पुत्राला पाहण्याकरता, तुला बधाई देण्याकरता आलेली. मैया यशोदेला वाटला का कोण असेल, पुन्हा विचार केला असेल माहेरची कोणीतरी आपल्या आनंदामध्ये आली ना. बस म्हटली, नाही म्हणजे बसायला आली, मी तुझ्या बाळाला पाहण्याकरता आलेली. म्हणजे बाळ आत्ताच पाळण्यामध्ये झोपलंय, थोडा वेळ त्याला झोपू दे, थोड्या वेळानंतर उठल्यानंतर त्याला पाह. परंतु पुतणीनं सांगितलं नाही, मी आत्ता त्याला पाहणार. आणि उठली पुतना आणि निघाली पाळण्याकडे. कारण पुतणाने बाळाला पाहण्याकरता आलेली नव्हती. कशा करता आलेली होती ती? बाळाला मारण्याकरता आलेली होती. अनेक बालकांची तिने हत्या केलेली होती. पाळण्याजवळ गेली, पाळण्यातून अलगद बाळाला उचललं आणि उचलून त्या ठिकाणी आपल्या मांडीवरती घेतले. मांडीवरती घेतल्यानंतर भगवंताचे डोळे मात्र बंद. भगवंतानं त्याच्याकडे डोळ्यावरून पाहिलं सुद्धा नाही. म्हणजे बाळ झोपलं असेल, म्हणजे नाही, बाळ झोपलंही होतं, जागच होतं, तरी पण डोळे बंद होते. म्हणजे जागा असताना भगवंताला देवाने डोळे का बंद केले, त्याचे साधू संतांनी अनेक कारण सांगितले. म्हणजे या पापिणीचं तोंड देवाला पाहिजे नव्हतं. म्हणजे हिचं तोंड पाहिलं, कारण पापी माणसाचं तोंड पाहू नये. जसं आपण म्हणतो एखादं काम बिघडलं, कार्य बिघडलं की म्हणतो आज न जाणे सकाळी सकाळी कुणाचं तोंड पाहिलं, आज कामच होत नाही. पापी माणसं, अशुभ माणसं, ज्यांचं तोंड पाहिलं, ज्यांचं नाव घेतलं, काय होतं म्हणले, अशुभ होतं. देवाचं नाव घेतल्यानं, देवाचं रूप पाहिल्यानं, देवाचं दर्शन केल्यानं काम शुभ होतात. देवाने विचार केला या पापिणीचं तोंडच पाहणं नको. म्हणजे दुसरं कारण भगवंताने या करता डोळे बंद केले. म्हणजे मी जर डोळे उघडले
हिनं जे सुंदर रूप धारण केलं मायावी रूप, हिचं खरं रूप नाही. हिचं खरं रूप फार भयंकर आहे, राक्षसी. आणि माझी नजर जर हिच्यावरती पडली तर हिचं मायावी विद्यार्थ्याद्वारे जे रूप आहे ते समाप्त होईल आणि ती आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट होईल. आणि मूळ रूपामध्ये जर प्रकट झाली, राक्षसी रूपामध्ये जर प्रकट झाली, तिथं ते अकराळ विकराळ भयंकर रूप पाहून आपल्या वाड्यामध्ये गोंधळ निर्माण होईल. भरगच्च भरलेला वाडा आहे आपला गोपीगंडी. आणि अशामध्ये जर एखादी मोठी राक्षसी दिसल्यानंतर किती घाबरतील सर्वजण आणि पळापळी होईल, चेंगराचेंगरी होईल, काही माणसं मरतील. त्यापेक्षा हिच्याकडं न पाहिलेलंच बरं. भगवंतानं याकरता तिच्याकडं पाहिलं नाही, कारण भगवंतानं विचार केला हिला आपल्याला मारायचं आणि ही आपल्याला मारण्याकरता आलेली. आणि कशा प्रकारे मारणार होती? भयंकर अशा प्रकारचं विष तिनं स्तनाग्राला लावलेलं होतं. बाळाच्या मुखामध्ये ते विष गेलं की बाळाचा घात होईल, बाळ मरण पावेल, एवढं भयंकर विष. भगवंताने विचार केला काही काळ का होईना आपल्याला इथं स्तनपान करावं लागणार, काही काळ का होईना. ही आपली माता आहे, स्तनपान कुणाचं? मातेचं केलं जातं, बाळ. आणि शास्त्रानं सांगितलेलं आहे मातेची कधी हत्या करू नये. शास्त्रामध्ये 7 प्रकारच्या माता सांगितल्या. जन्म देणारी आई तिला माता म्हटलेलं. त्यानंतर गुरूंची पत्नी तिला माता म्हटलेले, राजाची पत्नी, ब्राह्मणाची पत्नी, गाय, धरणी म्हणजे पृथ्वी आणि धात्री. धात्री म्हणजे एखाद्या आईचं बाळ, जे बाळ लहानच आहे आणि आई वारली, त्या बाळाला दुसऱ्या एखाद्या स्त्रीनं आपलं दूध पाजून लहानाचं मोठं केलेलं आहे, त्या स्त्रीला धात्री म्हटलेलं होतं. ती सुद्धा आई एक प्रकारची. मग काही काळ का होईना या पुतणेचं आपल्याला स्तनपान करावं लागणार आहे. ही धात्री रूपानं माता झाली, मातेची हत्या करावी लागत आहे. म्हणून भगवंतानं संकोच आपले डोळे बंद ठेवले. भगवंतानं विचार केला आपला अवतार धर्माच्या रक्षणासाठी, आणि धर्म सांगतो, शास्त्र सांगतो, वेद सांगतात स्त्रीची हत्या करू नये. काही झालं, किती मोठी घटना झाली, ब्राह्मण हत्या, स्त्री हत्या आणि गो हत्या कधीच करू नये. गायीची हत्या करू नये, स्त्री हत्या करू नये आणि ब्राह्मण हत्या करू नये. आणि ही स्त्री आहे, हिची आपल्याला हत्या करावी लागणार आहे. शास्त्र हत्येचं आपल्याला उल्लंघन करावं लागणार आहे. म्हणून भगवंतानं आपले डोळे बंदच ठेवले. भगवंतानं आपले डोळे याकरता बंद ठेवले, मी जर तिच्याकडे पाहिलं, तिनं माझ्याकडे पाहिलं, होऊ शकतं माझ्या डोळ्याकडे बघून तिनं मला सोडून दिलं, माझ्यावर दया केली, मला सोडून देईल आणि बाकी गोकुळ नगरीमध्ये जेवढे माझ्या वयाचे बालक आहेत सर्वांची ही हत्या करेल, सर्वांना मारून टाकेल. आणि उद्या मी मोठा झाल्यानंतर माझ्या बरोबर खेळण्याकरता मला एकही मित्र नसेल, सबंधरी नसेल, कारण सर्वांची हत्या हिनं केलेली असेल. पुढे समस्या निर्माण होईल, अनेक बालकांची हत्या करेल. म्हणून भगवंतानं आपले डोळे बंदच ठेवलेले. भगवंतानं आपले डोळे याकरता बंद ठेवले, भगवंताला राक्षसीकडे पाहण्याचा आणखी एकदा योग आलेला होता. राम अवतारामध्ये ज्यावेळेस शूर्पणखा पुतळेसारखं सुंदर रूप धारण करून प्रभू रामचंद्राच्या समोर आलेली होती आणि काय म्हणते, माझ्या बरोबर तुम्ही विवाह करा, लग्न करा. त्यावेळेस प्रभू रामचंद्र बोलत होते तिच्याशी, परंतु पाहत होते आपल्या पत्नीकडे, सीतेकडे पाहत होते. या ठिकाणी भगवंताने विचार केला, हिचं पाहायला दुसरं साधन नाही, आपल्या डोळ्यासमोर हिचा चेहरा, ह्याच्यापेक्षा डोळे न उघडलेले. भगवंताने आपले डोळे याकरता बंद केले म्हणजे एवढी पापिणी आहे, दुष्ट आहे,
हिने असं काय कर्म केलं असेल की आज मला इथं स्तनपान करावं लागणार आहे, हिच्या मांडीवरती झोपावं लागत आहे. कारण मी काही साधारण देव आहे. देवाला मांडीवरती घ्यायला प्राप्त होणं, देवाला स्तनपान करवणं साधारण माणसाची गोष्ट नाहीये. मग या पुतळीने असं कोणतं कर्म केलं असेल, चांगलं कर्म केलं असेल, त्याचा फळ ही भोगती आज. भगवंत डोळे बंद करून तिच्या पूर्वजन्माचा वृत्तांत आठवत होते. हिनं पूर्वजन्मामध्ये चांगलं काय कर्म केले. पूर्वजन्मामध्ये ही पुतळा राजा बळीची कन्या होती. राजा बळीची कथा आपण काल ऐकली. ज्यांना सुतर लोकांमध्ये पाठवण्याकरता भगवंताने एक अवतार धारण केला, तो म्हणजे वामन अवतार. बळीची कन्या रत्नमाला, रत्नमाळेनं ज्यावेळेस वामन भगवंताला पाहिले, दारामध्ये आलेले पितांबर धारण केलेला, पायामध्ये खडा, गळ्यामध्ये माळा आहे, गंध लावलेला, एका हातामध्ये छत्र, एका हातामध्ये कमंडूल, आणि भगवंताचं ते रूप बटूक रूप होत. वामन, वामन शब्दाचा अर्थच काय होतो संस्कृत मध्ये, ज्याची उंची कमी त्याला वामन म्हटल्या जातं. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो गुड्या राशीचा माणूस. वामन म्हणजे उन्नत हा, वामन हा नावच पडलं वामन. आणि बाल रूप होतं आणि अत्यंत देखणं रूप होतं भगवंताचं, वामन भगवंताचं. रत्नमाळेला पाहिलं, किती सुंदर बालक आहे. आणि अशा सुंदर बाळाला जन्म देणारी आई किती त्या ठिकाणी भाग्यवान असेल, जिने अशा सुंदर बाळाला जन्म दिलेला. रत्नमाला भगवंताच्या आईचं चिंतन करत होते. बाळ लहान होतं म्हणून काही पाहून वेगळा भाव मनामध्ये निर्माण झाला असं नाहीये. मातृत्व भाव निर्माण झाला, आईचा भाव निर्माण झाला. रत्नमालेला असं वाटू लागलं की या बाळाची आई मीच आहे. एवढी तल्लीन झाली ती त्या चिंतनामध्ये, मातेच्या चिंतनामध्ये, देवाच्या आईच्या चिंतनामध्ये. आणि तिला असं वाटू लागलं की मीच या बाळाची माता आहे, आई. आईचा भाव, मातृत्व भाव जागा झाला. आणि काही वेळानंतर ती तंद्रीतून बाहेर आली. तिच्या लक्षात आलं आपण या बाळाच्या आईचं चिंतन करता करता आपल्या शरीरामध्ये काही बदल होत गेले. भगवंताकडे गेली ती, वामन भगवंताकडे गेली म्हणजे देवा, तुमच्या आईचं चिंतन करता करता माझ्यामध्ये मातृत्व भाव निर्माण झालेला, मला पाना फुटलेला, तर मी काय करावं, मी कुमारी, माझा विवाह सुद्धा अजून झालेला नाही. भगवंतानं सांगितलं हा अवतार फक्त बळीला सुतर लोकांमध्ये पाठवण्याकरता, या अवतारामध्ये दुसरं कोणतं कार्य नाही. परंतु तुझी ही इच्छा, स्तनपान करण्याची इच्छा मी एका अवतारामध्ये अवश्य पूर्ण करेन. आणि आज तीच रत्नमाला पुतणीच्या रूपाने आलेली. भगवंत डोळे बंद करून तिच्या पूर्वजन्माचा वृत्तांत आठवतात. आणि पुतना आलेली कशासाठी होती, मारण्याकरता. भयंकर अशा प्रकारचं विष आणि तो स्तनाग्र भगवंताच्या मुखामध्ये दिला. भगवंतानं महादेवाचं स्मरण केलं. जी कथा आपण काल श्रवण केली. महादेवांनी समुद्रामध्ये, समुद्र मंथनातून निघालेलं सर्व विष पिलेलं होतं. म्हणून महादेवांना एक नाव पडलं नीलकंठ. नीलकंठ महादेवाचं स्मरण केलं, कारण त्यांना मोठा अभ्यास होता विष पिण्याचा. आपल्याला थोडंसं विष प्यायचंय. भगवंतानं विषाचं पान केलं. ते विचार करू लागले, बाळ आता मान टाकेल, मग मान टाकेल. परंतु बाळ मान टाकणारा थोडाच होता. भगवंतानं विषाचं पान केल्यानंतर तिच्या प्राणाला ओढायला सुरुवात केली, कर्षण करायला सुरुवात केली. तिच्या लक्षात आलं की हा बाळ काही साधारण बालक नाही. घाबरली ती, उठली, पळायला लागली आणि ओरडायला लागली, सोड 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 म्हणून. परंतु भगवंतानं काही तिला सोडलेलं नाही, कारण भगवंताचा स्वभाव आहे एक तर तो कुणाला पकडत नाही, आणि एकदा पकडलं किंवा सोडत नाही. आणि आपल्या मूळ रूपामध्ये, राक्षसी रूपामध्ये ती प्रगट झाली. धार दिशी जमिनीवरती आदळून पडली. मैया यशोदा गोप गोपी सर्व घाबरले. मग एवढी सुंदर दिसणारी इथे एक राक्षसी होती.
तिचं 11 स्वरूप पाहिलं. अलगद बाळाला उचलून तिच्या छातीवरून बाजूला केलेलं. म्हणजे एवढं मोठं भयंकर शरीर म्हणजे किती मोठं होतं, म्हणजे फार मोठं होतं. उपमा दिलेली आहे तशा प्रकारे म्हणजे तिच्या मुखामध्ये जे दात होते, दाढा होत्या, त्याचा आकार म्हणजे शेतामध्ये जे नांगर असतात, पूर्वीचे नांगर असतात, लोखंडी नांगर, तशा प्रकारे मोठमोठे तिचे दात आणि दाढा. नांगरा एवढा तिचा जर दात असेल, दात असेल तर तिचं मुख केवढं असेल, तिचे हात केवढे, तिचे पाय केवढे असतील. एवढं शरीर घराच्या बाहेर सुद्धा काढता येणार, कोणा उचलता येणार. शरीराचे तुकडे गेले आणि ते शरीर बाहेर काढण्यात आलेलं आहे. अग्निसंस्कार देण्यात आला आणि पाहिलं की तिच्या शरीरातून सुगंध येत होता, कारण भगवंताच्या हातून तिचा उद्धार झालेला होता. मैया यशोदेने आपल्या बाळाला घेतलेले आणि आचमन करून अंगन्यास, करन्यास आणि बालकाच्या अंगावर बिजन्यास केलेले. 8 श्लोकामध्ये बाळाची दृष्ट काढलेली. दृष्ट होते एखादा सुंदर बालक असेल, काही असेल, सुंदर घर असेल, काही माणसाची नजर असते, ती पाहण्याची नजर, त्या नजरेनं दृष्ट राहते. म्हणजे बाळाची दृष्ट काढायची. मग या 8 श्लोकाच्या द्वारे बाळाची दृष्ट मैया यशोदेनं काढलेली. गोपिका मैया यशोदे सोबत आहेत आणि काय म्हणतात, अजिलमा भगवान या बाळाच्या पायाचं रक्षण करो, मणिमान नावाचे भगवान बाळाच्या गुडघ्याचं रक्षण करो, यज्ञ पुरुष भगवंताच्या या बाळाच्या मांड्याचं रक्षण करो, अच्युत नावाचे भगवान या बाळाच्या कमरेचं रक्षण करो, तसेच हयग्रीव नावाचे भगवान बाळाच्या पोटाचं, उदराचं रक्षण करो, केशव भगवान हृदयाचं रक्षण करो, ईश भगवान वक्षस्थळाचं रक्षण करो, सूर्य भगवान कंठाचं रक्षण करो, विष्णू भगवान हाताचं रक्षण करो, उरुक्रम भगवान मुखाचं रक्षण करो, ईश्वरानं मस्तकाचं रक्षण करावं. आणि हे बालका, तुझ्या रक्षणासाठी चक्रधर भगवान तुझ्या पुढे त्या ठिकाणी उभे राहा. गदाधारी स्त्री आणि तुझ्या पाठीमागे उभे राहो. धनुष्य आणि खड्ग धारण करणारे भगवान मधुसूदन आणि अजन दोघे जण तुझ्या दोन्ही बाजूंना उभे राहो. शंखधारी उरुगाय चारी कोपऱ्यामध्ये उभे राहो. असे प्रत्येक इंद्रियांच्या करता, रक्षणाकरता एका एकाचं देवाचं नाव घेत घेत त्या ठिकाणी दृष्ट काढण्यात येत आहे. डाकिनी, राक्षसी, कुष्मांडा इत्यादी जे बालग्रह आहेत, भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, राक्षस, विनायक, कुंडला, रेवती, ज्येष्ठा, कुंदना, मात्रिका यांच्यापासून रक्षण करण्याकरता भगवान विष्णूच्या नावाचं उच्चारण केले. आणि या 8 श्लोकाच्या द्वारे बाळाची त्या ठिकाणी दृष्ट काढलेली. मैया यशोदा आपल्या बाळाचा वाढदिवस साजरा करण्याकरता, आपण वाढदिवस साजरा करतो ना, वाढदिवस साजरा किती दिवसाला करतो? वर्षाला करतो. ज्या दिवशी बाळ जन्माला आलेला आहे त्या दिवशी. कोणी तारखेला करतो, कोणी तिथीला करतो. परंतु मैया यशोदा 1 वर्षापर्यंत वाट पाहत नाही बस. केव्हा 1 वर्ष होणार आणि केव्हा बाळाचा वाढदिवस साजरा करणार. म्हणजे मग जसं आपण तारखेवर करतो, तिथीवर करतो वर्षाला, मैयानं नक्षत्रावरती वाढदिवस साजरा केला. बाळाचा जन्म झालेला होता रोहिणी नक्षत्रावर. रोहिणी नक्षत्र आलं, बाळाचा वाढदिवस. म्हणजे नक्षत्र जरा लांबणीवर आहे, लवकर करावा वाटतो. मग बाळाचा जन्म झालेला आहे अष्टमी तिथीला. अष्टमी तिथी आली की बाळाचा वाढदिवस. म्हणजे अष्टमी तिथी थोडी लांब वाटते. मग म्हणजे बाळाचा जन्म झालेला आहे बुधवारी. बुधवार जर आपल्याला वाढदिवस, वाढदिवसाची कमतरता. आणि मैया यशोदेच्या घरी काही कमतरता नव्हती संपत्ती. आणि वाढदिवस साजरा करायचा म्हणजे सर्व गोपिकांना आमंत्रण द्यायचं. गोपिका यायच्या.
सुंदर प्रकारचं जीवन त्यांना द्यायचं, गोपिकांनी सुंदर गीत गायचे, नृत्य करायचं आणि तो वाढदिवस भगवंताचा साजरा व्हायचा. चौथं रोहिणी नक्षत्र होतं. जवळपास 108 दिवसाचे भगवान श्रीकृष्ण झालेले होते. 108 दिवसामध्ये चौथा वाढदिवस होता कन्हैयाचा, नक्षत्रावरचा वाढदिवस. वाडा भरून त्या ठिकाणी गोपिका आलेल्या होत्या. गीत गायन नृत्य आनंद उत्सव चाललेला होता. मैया यशोदेनं पाहिलं आपलं बाळ दूध पिऊन झोपलेले, डोळे बंद आहेत. परंतु या गोंधळामध्ये बाळाची झोप होणार नाही. मग मला वाड्याच्या पाठीमाग गोशाळा आहे, तिथं बैलगाड्या सोडलेल्या आणि एका बैलगाडी खाली अंथरून टाकलं आणि आपल्या बाळाला झोपवलं. ज्या बैलगाडीमध्ये मोठमोठे डेरे ठेवलेले दह्याचे, लोण्याचे. मग यशोदा आत आली, तेवढ्यात बाळानं आपला पाय मारला त्या शकटाला, त्या गाडीला. उंच आकाशामध्ये तो शकट उडालेला आहे. त्या शकटामध्ये ठेवलेले दह्याचे, दुधाचे, लोण्याचे गाडगे फुटलेले. जिकडं तिकडं त्या गोशाळ्यामध्ये दही दूध लोणी पसरलेले. ती गाडी मोडून तोडून पडलेली, दांड्या एका बाजूला, साठा मोडून पडलेला, चाक मोडून पडलेले. आणि तो आवाज आल्याबरोबर मैया यशोदा धावत धावत बाहेर येते. पाहते तर काय, ज्या गाडीखाली बाळाला झोपवलंय ती गाडी तर मोडून तोडून पडलेली. बाळाचं रक्षण झालं, बाळ वाचलं आपलं. एखादा गाडीचा एखादा अवयव जर बाळावर पडला असता तर मग तिथे छोटे छोटे बालक होते पाहणारे, म्हणजे मैया तुझ्या बाळानंच पाय मारला आणि शकट उडालं. मैया यशोदा म्हणते, अरे माझा एवढा नाजूक, एवढा कोमल बाळ आणि त्याच्या पायानं कुठं शकट उडत असतं का? अलगत उचलून घेतलं. पुन्हा बाळाची दृष्ट मैया यशोदेनं काढलेली. आणि इकडे वसुदेवांचे कुलगुरू गर्गाचार्य, गर्गाचार्यांनी नामकरण संस्कार करण्याकरता त्यांचं आगमन झालं गोकुळ नगरीमध्ये. वसुदेवांनी पाठवलं, जा म्हणले रोहिणी पुत्र आहे तिथं, माझा पुत्र आहे. आणि हा जो यशोदा पुत्र तो सुद्धा माझा आहे, परंतु तो सांगू नका त्यांना माझा पुत्र आहे म्हणून. त्यांना आनंद घेऊ द्या माझ्या पुत्राचा. नामकरण करा जाऊन. गर्गाचार्य आले. गर्गाचार्यांचं स्वागत केलं नंदबाबांनी. येण्याचं कारण विचारलं. म्हणले मला वसुदेवांनी पाठवलंय, हा रोहिणी पुत्र वसुदेवांचा पुत्र आहे. म्हणजे त्याचं नामकरण करण्याकरता आलेलं आहे. नंदबाबा हात जोडून प्रार्थना करतात, हे ब्रह्म, रोहिणी पुत्राबरोबर माझ्या पुत्राचं नामकरण करा ना. गर्गाचार्याला तर तेच करायचं होतं. म्हणजे ठीक आहे, परंतु कोणाला माहीत न होऊ देता अशा ठिकाणी नामकरण करूया. कारण मी इथं आलोय आणि तुमच्या पुत्राचं नामकरण करतोय, हे जर कंसापर्यंत पोहोचलं, कंसाला पक्की खबर होईल की शत्रू याच घरामध्ये गोशाळेमध्ये नामकरण ठेवलेलं. गर्गाचार्य म्हणतात, अयम हि रोहिणी पुत्रो रमयन सुरदो गुणै अख्ख्या शरीराम इति बलाधिक्यात बलविदो. हा जो रोहिणीचा मुलगा आहे, हा आपल्या गुणांनी आपल्या मित्रांना आनंदित करेल. हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये राहील म्हणून याचं नाव असेल राम. आणि हा अत्यंत बलशाली असेल, याच्या बलाला काही सीमा राहणार नाही म्हणून याला बल सुद्धा नाव असेल. म्हणून दोन्ही नाव जोडून एक बलराम अशा प्रकारचं नाव. म्हणजे दुसरं एक नाव आहे याला संकर्षण, कारण तो गर्भ संकर्षित केलेला होता देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये, म्हणून नाव पडलं संकर्षण. आणि हा जो यशोदा पुत्र आहे, याला नावाची कमतरता नाही राहणार, याला खूप नावं राहतील. विष्णू सहस्त्रनाम, गोपाळ सहस्त्रनाम याचीच नावं आहेत. परंतु अनेक नावापैकी याचं एक प्रमुख नाव असेल आणि ते नाव म्हणजे कृष्ण नाव. याचं कृष्ण नाव असेल. आणि हे नंद महोदय, हा तुझा पुत्र पूर्वी कधी वसुदेवांचा पुत्र होता, म्हणून याला लोक वसुदेवांचा पुत्र वासुदेव सुद्धा म्हणतात.
तो याच जन्मात वसुदेवांचा पुत्र होता, परंतु सांगायचं नव्हतं. म्हणजे पूर्वजन्मामध्ये एखाद्या जन्मामध्ये हा वसुदेवांचा पुत्र होता, म्हणून याला वासुदेव सुद्धा म्हटलं. अशा प्रकारे नामकरण झालेलं आहे. हळूहळू हळू दोघही बालक रांगायला लागले. रांगता रांगता त्या ठिकाणी दोघं आपापल्या पावलावरती पायावरती उभं राहायला शिकायला लागले. आणि दोघी माता, मैया यशोदा असेल किंवा माता रोहिणी असेल, दोघी आनंदित व्हायच्या. प्रत्येक मातेला आनंद होतो की आपलं बाळ ज्यावेळेस रांगायला लागतं, ज्यावेळेस बाळ आपल्या पायावर उभा टाकण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळेस बाळ एक 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 पाऊल टाकायला लागतो, पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा चालण्याचा प्रयत्न करतो, मैया यशोदा माता रोहिणी बाळाला असं ठेवायच्या आणि काही अंतरावर उभा टाकायचं आणि उभा टाकून त्या बाळाकडे हात करायचा, बाळाला बोलवायचं, आव्हान करायचं. आणि मग बाळ भगवान श्रीकृष्ण बलदेव आपल्या पायावर उठायचे. 2 पावलं टाकले की पुन्हा पडायचे, पुन्हा उठायचे. आणि मैयाला फार आनंद वाटायचा की आमचे बाळ चालायला लागले. बाई माझ्या अंगणात, बाई माझ्या अंगणात कृष्ण खेळतो, बाई माझ्या अंगणात कृष्ण खेळतो. दुडू 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 कसा धावतो, कसा धावतो, दुडू 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 कसा धावतो, कसा धावतो, दुडू 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 कसा धावतो, कसा धावतो, दुडू 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 कसा धावतो, कसा धावतो. बाई माझ्या अंगणात, बाई माझ्या अंगणात कृष्ण खेळतो, दुडू 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 कसा धावतो, कसा धावतो, दुडू 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 कसा धावतो, कसा धावतो. यशोदेचे तानुले, नारे नंदुले ग यशोदेचे तानुले, नंदाचे नंदुले ग यशोदेचे तानुले, नंदाचे नंदुले ग यशोदेचे तानुले. वै 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 माझ्या अंगणात, वै माझ्या अंगणात कृष्ण खेळतो. हळूहळू भगवान श्रीकृष्ण बलराम वस्त्रांचे शेपूट पकडायचे, वस्त्रांच्या पाठीमागं पडायचे, मोठमोठ्या शिंगांच्या गायींच्या शिंगांना जाऊन पकडायचं. आणि कधी कधी भल्या पहाटेच गोपिकांच्या घरी जायचं. गोपिकांची छोटी छोटी बालक झोपली, त्या बालकांना उठवायचं, पाणी टाकायचं. ती बालक उठले की गोपिकांना घरातली कामं सोडून त्या बालकांना घेऊन बसावं लागायचं. गोठ्यामध्ये जायचं, दूध काढायचं राहिलंय, अजून वस्त्रांना सोडून द्यायचं, वस्त्र सगळे दूध पिऊन घ्यायचे. गोपिका दूध काढायला, दूध शिल्लक नसायचं. कधी कधी गायी सोडून द्यायच्या आणि गायीच्या जागेवरती गाढवा आणून बांधायची
आणि ज्यावेळेस पहाटे अंधारामध्ये गोपिका दूध काढायला जायचे आणि ज्यावेळेस गाडवर लाथा मारायची, गोपिकांना म्हणायचं आपण गोशाळेमध्ये आलो की कुंभारवाड्यामध्ये आलो. भगवंताच्या खोड्या त्या ठिकाणी चालूच आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलदेव ज्यावेळेस त्या गोकुळ नगरीतील गुल्लीतून फिरायचे आणि भगवंताचं रूप अशा प्रकारचं होतं, ज्याने एकदा पाहिलं त्याला पुन्हा पाहावं, पुन्हा पाहावं, पुन्हा पाहावं आणि पाहतोच राहावं अशा प्रकारचं होतं. छड़ी की पगड़ी बांधी सुंदर आंखों वाला, छड़ी की पगड़ी बांधी सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. छड़ी की पगड़ी बांधी सुंदर आंखों वाला, छड़ी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. भगवंताचं ते सुंदर रूप पाहून ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण बलदेव त्या गल्लीतून चालायचे, भगवंताच्या पायातील पैंजनाचा आवाज ऐकला, कानावरती पडला की घरातली कामं सोडून द्यायची, कुणी स्वयंपाक करायला, कुणी मंथन करायला आणि दरवाजावर यायचं आणि भगवंताचं ते सुंदर रूप निहाळत बसायचं. दररोजचा क्रम आणि एखाद्या दिवशी तो कन्हैया आला नाही गल्लीमध्ये, तो गोपिका वाट पाहिजे आज कन्हैया आलेला आणि आला नाही तर मग त्यालाच पाहण्याकरता जायचं आणि त्याची शिकायत करायची, जावं तरी कोणा निमित्त. कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला
गोपिका कन्हैयाची शिकायत करायला वाड्यावर पोहोचायच्या. मैया यशोदा, तुझा कन्हैया आमच्या घरी येतो. भल्या पहाटे येतो. आमची छोटे छोटे मुलं झोपलेली, अंगावर पाणी टाकतो, उठवतो. नाही बालक होते त्यांना चिमटे घेतो, परंतु उठवतो. आणि आमची मुलं रडत बसतात. आणि मुलं रडत असताना छोटे छोटे मुलं मग घरातली पहाटची सगळी कामं सोडून द्यावी आणि बाळाला घेऊन बसावं. घरातली कामं कोणी करायची? दूध काढायच्या अगोदर हा वासरांना सोडून देतो. दूध आम्हाला शिल्लक राहत नाही. मैया यशोदेला आपल्या बाळाची शिकायत केलेलं आवडत नव्हतं. तसं जगातल्या कोणत्याच मातेला आवडत नाही की कुणी आपल्या बाळाची शिकायत करायला. मैया यशोदा काय म्हणायची, माझ्या बाळाचं काही चुकलं नाही, माझ्या बाळानं केलं तर योग्यच केलं. खोटं नका बोलू, सारं खरं खरं सांग मला कुकडी. खोटं नका बोलू, सारं खरं सांग मला कुकडी. मैया यशोदा म्हणायची, सवय लागावी म्हणून लवकर उठवत असेल तर चुकलं नाही. तुम्ही तुमच्या वासरांना काही दूधच देऊ देत नाही, सगळं दूध काढून घेता. मग त्या वासरांना त्यांचा हक्क मिळवून दिला. दूध त्यांचंच, त्यांच्या हक्काचं दूध त्यांना पाजलं. तर याच्यात माझ्या बाळाचं चुकलं का? गोपिका वापसायच्या कारण मैया यशोदा काही ऐकून घेत नव्हतं. एके दिवशीचा प्रसंग आहे. ब्रह्मांड नावाचा घाट, ज्या घाटावरती बालक्रीडा चालू आहे. भगवान श्रीकृष्ण बाल सवंगडी बलदेव सर्व खेळ खेळत आहेत. भगवान श्रीकृष्ण मातीच्या ढिगाऱ्यावरती बसलेले होते. खेळ चालू होता. आणि बलरावनी पाहिलं की कन्हैयानं मातीचा ढिगा उचलला, मुखामध्ये टाकला. मातीचा ढिगा उचलला, मुखामध्ये टाकला. एकदा, दोनदा, तीनदा पाहिलं. बलराव जवळ गेला. कन्हैया, हे काय पाहतोय? काय झालं दादा? तू माती खातोस? म्हणजे काय रे दादा, मी कुठं माती खाली? म्हणजे कन्हैया, एकदा नाही, दोनदा नाही, तुला तीनदा पाहिलं माती खाल्लं. आणि मी मैयाला जाऊन सांगणार आणि मैया त्याला दंड करणार, दंडित करणार. भगवंत म्हणतात, दादा तुला काय शिक्षा द्यायची तर इथंच देणार, निपटून टाकीतच काय. मैया तर कशाला शिकायत करतो? आणि मैयाला जरूर सांगतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, दादा मला माझी मैया फक्त प्रेम करताना आवडते. रागवलेली मैया मला नाही आवडत. माझ्या मैयाला फक्त मला प्रेमच करा. परंतु बलदेवाने काही ऐकलं नाही. बलदेव धावत सुटला वाड्याकडे, घराकडे. कधी माझा भगवान श्रीकृष्ण, दादा थांब, दादा थांब, दादा थांब. दादा थांबला, परंतु वाड्यावर गेल्यावरच मैया यशोदेने विचारलं, काय झालं, कशामुळे पळता? बरोबर सांगायला सुरुवात केली, मैया याला आज खेळताना माती खाल्ली. माती खाली शब्द ऐकल्या बरोबर तिरछ्या नजरेनं मैया यशोदेला पाहिजे. कन्हैयाकडे, कन्हैया काय ऐकते? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मैया एक तरफा निकाल नको, माझंही म्हणणं ऐकून. त्याने आरोप केला आणि तू खरं म्हणायचं. म्हणजे बोल, तुझी काय बाजू आहे? म्हणलं मैया असं झालं, खेळताना हा दादा माझ्याकडे आला, खेळून खेळून थकला होता आणि माझ्याकडे म्हणतो, कन्हैया माझे पाय थोडेसे दुखत आहेत, माझे पाय थोडे दाबून दे ना. म्हणजे मी म्हटलो, अरे दादा तू मोठा आहे, मी लहान आहे. माझ्या चिमुकल्या नाजूक हाताने तुझ्या पायाला काय होणार? घरी जर मैयाला सांगतो, मैया तुझे पाय दाबून दे, परंतु मैया काही ऐकलं नाही. हट्ट धरला, पाय दाबून दे, नाही तर खोटी शिकायत करतो.
मी असं सांगण्याच्यामध्ये माझं काय चुकलं मी असं ऐकलं नाही आणि हा तुला खोटी शिकायत करतो म्हणजे हा खोटं बोलतोय मी मातीत खाल्लेलीच आहे. आई गवाई नाही खाल्लेल्या मैया मी माती नाही खाल्लेली नाहम भक्षितवान अंब सर्व नित्य अभिसंशय हा खोटं बोलतोय मी माती खाल्लेली नाही गिरिसत्य गिरस्तरी समक्षम पश्चिमे मुखम तुला जर खोटं वाटत असेल तर माझ्या मुखामध्ये पहा मैया ईश्वराने म्हटलं आ कर पाहू दे मला तुझ्या मुखामध्ये भगवंताने आपलं मुख उघडलं मैया ईश्वराने बाळाच्या मुखामध्ये पाहिलं तर मैया ईश्वरीला ना माती दिसली ना दात दिसले ना जीव दिसली संपूर्ण ब्रह्मांड दिसायला संपूर्ण ब्रह्मांड दाखवलेले मैया यशोदा विसरून गेली की आपण बाळाच्या मुखामध्ये काय पण एके दिवशीचा प्रसंग आहे मैया यशोदा नदी मंथन करत होती आणि या रवी पकडली मैया मला भूक लागली मला काहीतरी खायला दे मला दूध प्यायचं मैया म्हणजे थोडस थांब माझं एवढं मंथन होऊ दे परंतु कन्याला हट्ट धरला आता दूध प्यायचं मंथन सोडलं बाळाला मांडीवरती घेतलं दूध पाजत आहे कन्याने विचारलं मैया खरं सांग मी आवडतो तुला की तुझ्या घरामध्ये दही दूध लोणी हे सर्व आवडतं मैया यशोदामध्ये कन्हैया हे काय विचारण्याचं झालं अरे तुझ्यापेक्षा मला काय प्रिय असणार तुझ्यापेक्षा मला काही प्रिय नाहीये हे सर्व तुझ्या करताय कन्हैयाने विचार केला मैयाची आपण परीक्षा पाहिली खरंच मैया माझ्यावर एवढं प्रेम करते का या दह्यावर दुधावर लोण्यावर प्रेम करते आतल्या घरामध्ये चुलीवरती एक दुधाचं भांड ठेवलेलं होतं मंद मंद अग्नी चालू होता आणि ते दूध तापणं चालू होतं आणि त्यावेळेस भगवंतानं त्या अग्नी देवतेला सांगितलं म्हणजे जरा प्रगट व्हा अग्नी देवतेला कन्हैयाचं ऐकावंच लागणार कारण अग्नी देवताची उत्पत्तीच कन्हैयाच्या म्हणजे भगवंताच्या मुखातून झालेली मुखात अग्नीर अजायत अग्निदेव भडकले अग्निदेव भडकल्याबरोबर त्या भांड्यातलं जे दूध होतं ते दूध ओतू जायला लागलं बाहेर यायला लागलं दूध ओतू जायला लागल्याबरोबर दुधाचा त्या गंध आला मैया यशोदेच्या लक्षात आलं की दूध ओतू जाते
पटकन दूध पिणाऱ्या बाळाला कन्याला खाली ठेवला, धावत सुटली, आतल्या घरामध्ये गेली. कन्याने विचार केला, आत्ता म्हणत होती की तुझ्यापेक्षा मला काही प्रिय नाही, थोडस दूध उतरून गेलं की मला टाकून दे. कन्या बाहेर गेला, मला मोठा एक दगड घेतला. मोठ्या डेऱ्यामध्ये ते मंथन चालू होतं, कारण त्यावेळेस गायी कशा होत्या, आजकाल गायी राहिल्या नाही, मंथन नावाची गोष्ट राहिली नाही. पूर्वी मोठमोठे डेरे असायचे. प्रत्येक घरामध्ये काय असायचं, रवी असायची. ह्या 15 वर्षाच्या आत जन्माला आलेली, 20 वर्षाच्या आत जन्माला आलेली मुलं, त्यांना मोठी रवी सुद्धा माहित नसते. एक स्थायी त्या ठिकाणी लाकूड राहायचं घरामध्ये रोवल्यात एका कोपऱ्यामध्ये, आणि त्या लाकडाला आधार धरून त्या ठिकाणी रवी बांधल्या जायची. त्या लाकडामध्ये आणि त्या रवीमध्ये एक दोरी असायची अशी गोल अडकवले, आणि त्या रवीला पुन्हा ओढण्यासाठी दुसरी रवी असायची. काळाच्या ओघामध्ये कोणाकडे गाई राहिलेलं नाही, काळाच्या ओघामध्ये मंथन नाही. असलं थोडं बहुत दूध मिक्सर निघाले, मिक्सर मध्ये दही टाकलं, फिरवलं, लोणी तयार. कुठं त्या ठिकाणी हलवण्याची त्या ठिकाणी पाहिजे. पण पूर्वीच्या काळामध्ये मोठमोठे डेरे होते, आता डेरे गायब झाले आणि रवी मंथन सुद्धा गायब झाले. त्या डेऱ्यावर मारला दगड, सर्व ते लोणी ताक घरामध्ये बसवलं, जेवढे दोह्याचे मटके ठेवलेले सगळे फुटले. थोड्या वेळानं मैया आली, मैयानं पाहिलं पायाखाली तर दही दूध लोणी पसरलेलं, आणि तो कन्हैयाशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणजे याला दंड द्यावा लागेल, नाहीतर याला अशा सवय लागतील, नुकसान करेल. म्हणून हातामध्ये छडी घेतली आणि पाठीमागं धावायला लागली. कन्हैया पुढे धावतो, पाठीमागं मैया यशोदा धावते, पण काय हाताला लागत नाही. शेवटी पळून 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 मैया यशोदा थकली, बसली. कन्हैया जवळ जाऊन बसला. त्याला म्हटलं, किती पळवावं मैया. जवळ बसल्याबरोबर पकडलं आणि म्हणजे आज तुला दंड देणार, आज तुला अंड पाणी नाही. दोरी आणली आणि एका उभ्या उखळाला बांधण्याचा प्रयत्न केला. कुणाला प्रश्न पडेल, उखळाला कसं बांधता येईल? कारण उखळ पहिले होते ते जमिनीमध्ये असायचे, दगडाचं उखळ, आणि जमिनीमध्ये पुरलेलं असायचं. आता तेही राहिले, परंतु राजस्थानमध्ये वगैरे जिथं आता मशनी निघाल्या, परंतु त्यावेळेस लाल मिरच्यापासून चटणी त्यावेळेस तयार करायची. मोठमोठे उखळ असायचे असे, त्याच्यामध्ये मिरच्या त्या मोठमोठ्या महिला त्या ठिकाणी त्याची चटणी बनवायच्या. तशा प्रकारचं ते उखळ. उखळाला बांधण्याचा प्रयत्न केला, दोरी कमी पडायला लागली. दोरी आणली, दोरीला दोरी बांधली, तरी दोरी कमी पडायला लागली. मैया यशोदा पुन्हा थकली, दोरी आणणं बांधणं. कन्हैयानं बांधून घेतलं, मैया यशोदा आत गेली. तेवढ्यात कन्हैयानं त्या उखळाला आडवं पाडलं. ओढत 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 पाठीमागच्या दरवाजाकडे नेलं, आणि त्या पाठीमागच्या दरवाजाकडे 2 वृक्ष होते. अर्धन वृक्षाच्या दोन्ही वृक्षाच्या मधोमध्य उखळा अडकवलं आणि जोरात हिसका मारला. हिसका मारल्याबरोबर दोन्ही वृक्ष मुळासकट उपटून पडलेली. फार दुसरे दोन्ही वृक्ष उपटून पडलेली, आणि त्या वृक्षातून 2 दिव्य पुरुष त्या ठिकाणी उत्पन्न झालेले आहेत. दोघांनी आपला परिचय दिला. म्हणजे माझं नाव नलकुबर आणि याचं नाव मणिग्रीव, आणि आम्ही कुबेराचे मुलं आहेत, कुबेराचे पुत्र आहेत. म्हणजे कुबेराचे पुत्र, आणि तुम्हाला हा झाडाचा जन्म कशामुळे, त्याचा वृत्तांत सांगतात नलकुबर आणि मणिग्रीव. म्हणजे आम्ही कुबेराचे पुत्र. एके दिवशी एका जलाशयामध्ये अप्सरा सोबत आम्ही स्नान करत होतो. जलक्रीडा चालू होती, आणि स्नान करत असताना देवर्षी नारदांची स्वारी जवळ मी नारदजींना पाहिलं. अप्सरा पाण्याच्या बाहेर निघाल्या, त्यांनी वस्त्र परिधान केली, नारदांना नमन केलं, सन्मान केला नारदांचा. परंतु आम्ही दोघे हसू लागलो त्यांच्याकडे बघून, नारदांकडे बघून हसायला लागलो. काय त्यांचा उपास करायला, काय त्यांचा अपमान करायला, काय त्यांच्यावरती पाणी काय उडवायला लागलो.
म्हणजे का ओढवलं पाणी, का अपमान केला? म्हणजे नारदजीला आम्ही काय समजत होतो, नारदजी म्हणजे चालता फिरता साधू आहे, नारदजीकडे संपत्ती काय, आणि आम्ही कोण आहे? कुबेराचे पुत्र. कुबेर म्हणजे संपूर्ण जगातील जेवढं धन आहे त्या धनाचा मालक म्हणजे कुबेर. आणि त्या कुबेराचे मुलं मग एवढ्या श्रीमंत माणसाचे मुलं मग श्रीमंतीचा अभिमान काही ना काही राहतोच माणसात. आपल्याकडं थोडीशी संपत्ती असली, गावामध्ये जर आपलं ठीकठाक असेल, जमीन धन दौलत पैसा, आपण थोडं ताईट वागायला लागतो, दुसऱ्याला काही समजत नाही. मग ते तर कुबेरांचे मुलं होते. लक्ष्मीचा प्रताप तसा, ज्याच्याकडे ती आली ना लक्ष्मी सांभाळता आली पाहिजे. नाही तर पैसा आला की माणसाचं वागणं बोलणं आचार विचार बदलून जातात. पैसा असो किंवा नसो, आपला आचार आणि विचार तसाच राहिला पाहिजे जसा पूर्वी होता. मग साधारण आपल्याकडे थोडीशी संपत्ती आली की आपण स्वतःला सर्वोच्च मानायला लागतो. ते तर कुबेरांचे मुलं होते, त्यांना का नाही वाटत? देवर्षी नारदांना त्यांनी एक साधारण चालता फिरता साधू समजलं. नारदांकडे काही कुठं संपत्ती नव्हती, काही नव्हतं. श्रीमंत माणसं काय करतात? प्रत्येक गोष्ट श्रीमंतच्या दृष्टीनं पैशाच्या दृष्टीनं पाहतात. म्हणजे श्रीमंत माणसं आपले पाहुणे सुद्धा पैशावालेच पाहणार. मुलगी द्यायची नाही, त्या मुलाचं काही खरं नाही. आपण एवढे आपला एवढा मान सन्मान एवढा पैसा आपल्याकडे आणि एवढ्या गरीब घरी नाही द्यायची आपली मुलगी, किंवा तिथली करायची सुद्धा. मग त्याच्या प्रत्येकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो असतो की त्याच्याकडे पैसा किती, तो श्रीमंत किती. मग त्याच्या जीवनामध्ये त्याला महाराज जरी पाहिजे असला तरी तो पाहतो की श्रीमंत महाराज पाहिजे. आपण श्रीमंत आहेत ना, आपण पैशावाले, मग आपल्याला महाराज जसा काय पाहिजे, पैशावाला पाहिजे, मोठा महाराज पाहिजे. साधूचं मूल्यमापन कधी पैशावरून संपत्तीवरून धनावरून करता कामा नये. संपत्ती पैसा धन हे प्रारब्धाचा खेळ आहे, आणि साधू हा प्रारब्धाने बनलेला नसतो, हा त्याच्या प्रयत्नानं तो बनलेला असतो, साधनेनं बनलेला असतो. साधूचं ज्ञान पहा, साधूचं तप पहा, साधूचा त्याग पहा. आपण ते पाहत नाही. साधूकडे काय, जेवढा मोठा साधूचा असतो, जेवढी मोठी साधूची गाडी, तो साधू मोठा, तो महाराज मोठा. ज्या महाराजाची खूप मोठी फीस आहे कीर्तनाची कथेची, तो महाराज मोठा. सामान्य आपल्या व्याख्या बनलेल्या आहेत, परिभाषा बनलेल्या आहेत, परंतु साधू ठरवण्याची परिभाषा आहे. त्याचं ज्ञान पहा, त्याचं वैराग्य पहा, त्याची भक्ती पहा, ते राहतो दूर. आणि आपण वेगळ्याच अँगलनं वेगळ्या दृष्टीनं साधूकडे पाहायला लागतो. म्हणून साधूकडं देवर्षी नारदांकडं नलकुबर आणि मणिग्रीवानं पाहिलं. हा काही फिरणारा साधू नारायण नारायण करत राहतो, हातामध्ये चिपल्या गळ्यामध्ये विना, हे नारदांकडे आहे तरी काय? देवाचं नामस्मरण ही सुद्धा एक संपत्ती, परंतु ही त्यांना कळाली नाही. देवाचं तप, देवाचं नामस्मरण ही सर्वात मोठी संपत्ती आहे. बाकी संपत्ती येतील जातील. अक्षय अशा प्रकारचं धन कोणतं असेल तर देवाचं नामस्मरण आहे, आणि ते साधू संतांकडे असतं.
शब्दाचीच रत्ने तपोवना वर्णन करतात. शब्द त्या ठिकाणी आमच्याकडे रत्न आहे, भगवंताचं नावच त्या ठिकाणी धन आहे. परंतु तुच्छ दृष्टीने पहिलं नारदाने शाप दिला, जा म्हणजे वृक्षाच्या जन्माला जाताल तुम्ही. शाप दिल्यावर दोघांचे डोळे उघडले, जाऊन पाय धरले, नारदांची क्षमा मागितली. म्हणजे आता तुम्ही शाप दिला, परंतु त्या वृक्षाच्या योनीतून जन्मातून आम्हाला सुट्टी कधी भेटेल? म्हणजे ज्यावेळेस भगवंत अवतार घेतील, भगवंताचा स्पर्श होईल, तुमचा उद्धार होईल. आणि आज तुमच्या स्पर्शाने आम्ही पूर्व अवस्थेला प्राप्त झालेला आहोत. मैया यशोदेना, मैया यशोदेना तो शब्द ऐकला, नंद बाबांनी शब्द ऐकला. झाडं मोडून पडलेली, धाबत धाबत आले, पाहिलं तर दोन्ही झाडं मोडून पडलेली. नंद बाबा रागवले मैया यशोदेना, यशोदा हे काय केलं? एखादं झाड एखादी फांदी बाळावरती पडली असेल तर म्हणजे बघा त्याने किती गोंधळ घातला घरामध्ये. तुझं काय करायचं ते दही दूध दोन्ही कोण्या उपयोगाला येईल जर आपलं बाळच राहिलं नाही तर? मैया यशोदेला लक्षात आलं आपली खरंच चूक झालेली. बाळाला सोडलेले, आपल्या गळ्याशी धरलेले. आणि भगवान श्रीकृष्ण बरोबर सुरू केलं. आपल्या वयातील जी सवंगड्याला विचारलं, बोलावलं. म्हणजे कार्य तुमच्या सर्वांच्या घरी दही दूध लोणी मुबलक प्रमाणामध्ये, परंतु तुमच्या शरीराची अवस्था एकदम बारीक आहे. तुम्हाला काही खायला भेटत नाही का? लोणी खायला भेटत नाही. बाळगोपाळ मदत करा, या घरी सगळं आहे, दही दूध लोणी सगळं आहे, परंतु खायला काही भेटत नाही. म्हणजे मग म्हणजे सगळं विकायला मथुऱ्यामध्ये नेलं जातं बाजाराला. घरी उरतं फक्त ताक, आणि ताक पिऊन पुढे दगड सुधरत असते का? म्हणजे लोणी खायचं का? म्हणजे हो बाळगोपाळ म्हणत, कन्या तुझ्या घरी भरपूर काही, जर आम्हाला लोणी खाऊ घाल. कन्यानं सांगितलं, लोणी खाऊ घालतो, माझ्या घरचं नाही, तुम्हाला खाऊ घालतो आणि तुमच्याच घरचं खाऊ घालतो. बाळगोपाळांनी विचार केला, आपल्याला खाण्याची मतलब आपलं काय त्याचं ठरलं. म्हणजे दररोज अर्ध्या रात्री सर्वांनी एकत्रित यायचं, एका घरामध्ये प्रवेश करायचा आणि यथेष्ट लोणी खायचं. आज कुणाच्या घरी लोणी बनलं ते येऊन सांगायचं, त्याच घरी जायचं. दररोज पहिला दिवस सुरू झाला, अर्ध्या रात्री गेले. बाळगोपाळ अरे तर त्याचा दरवाजा बंद, खिडकी बंद, जाणार कसं? आणि म्हणजे माझ्यासोबत तुम्ही चला. भगवंतानं सांगितलं फक्त डोळे बंद करा. डोळे बंद केले, उघडा म्हटले की सगळे आत. पाहिलं तर मोठमोठी डेरे भरलेली लोण्यानं दह्यानं. म्हणजे खा आता काय खायचं, पोट भरून खाल्लं, पुन्हा डोळे बंद करा, डोळे उघडा म्हटलं की सगळे बाहेर. दररोज एका घरी चोरी गोपिका त्रस्त, काय करावं कळत नाही. कळालं की कन्हैयाच बाळगोपाळांना घेऊन चोरी करतो, बाळगोपाळाला लोणी खाऊ घालतो. गोपिका शिकायत करायला मैया यशोदेच्या वाड्यावर जातात. यशोदे तुझ्या कन्हैयाला काहीतरी सांग, आणि त्रस्त आहे, आमचं पोट त्या दह्या दुधावर आहे, आणि ते जर असं नष्ट झालं तर आणि जगावं कसं? तुझ्या कन्हैयाला आवर नाही तर आम्हाला जायला सांग, आम्ही तुझी गोकुळ नगरी सोडून निघून जातो. मैया यशोदेने विचार केला, आता पाणी डोक्यावरून वाहतंय. म्हणजे गोपिका गोकुळ नगरी सोडून जाण्याची भाषा बोलत आहेत. कन्हैयाला बोलवलं म्हणले कृष्ण